नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निरवी हेची मज देई, आणि का तुझे काही न मागो तुझ. तुगा म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. या संतासी निरवी हेची मज देई, आणि का तुझे काही न मागो तुझ. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा आनंद मनात झाला. वारकरी संप्रदायाचं वैभव कसं असायला पाहिजे याचा आदर्श माऊली महाराजांनी दाखवला. आल्या आल्या मी जी खुर्ची मागं घेतली ना, तर खुर्ची माऊलीच्या लाईनीमध्ये होती. मी म्हटलं आपण त्यांच्या लाईनीत बसायला नको, थोडं मागं सरकलेलं बरं. आलिया आघात निवारा या ते पुढं ठेवले म्हणजे बरं पडतं. आणि सुशिक्षित लोकांना हे सांगावंसं वाटतं, IAS झाले, मंत्री झाले, जिवंत असेपर्यंत बरेच लोक तुम्हाला पाहायला आले, गेल्यानंतर किती पाहायला येतात या ठिकाणी येऊन बघा तुम्ही. सत्ता असेपर्यंत तुमच्या पाठीमागे लोक असतात. आणि साधूचं एक वैशिष्ट्य असं आहे, साधू शरीरात असताना कमी काम करतो आणि शरीर शांत झाल्यानंतर व्यापक प्रमाणात काम करतात. हे आजचं दृश्य व्यापक प्रमाणामध्ये. मी 2दा या कार्यक्रमाला येऊन गेलेलो आहे, पण त्या टायमाला एवढी गर्दी नव्हती. त्या टायमाला महाराज होते, माऊली होते आपले. पण माऊलींनी नंतर जेवढं काम केलं त्याचं दृश्य आज आपल्या समोर दिसतंय. आणि मी अजूनही पुढं सांगतो, एखाद्या मंत्र्याच्या लग्नामध्ये अशा प्रकारचं स्टेज असतं 10 मिनिटासाठी. क्षणिक म्हणतो ना आपण त्याला. किती मिनिटासाठी असतं ते? 10 मिनिटासाठी. 2 तास बसावं, दिवसभर लोकांनी जेवावं, आणि याही भागामध्ये 70 लाख रुपये आजच्या एका दिवसाचा खर्च यावा. ही किती मोठी गोष्ट आहे महाराज, केवढं मोठं आहे. या गावाला जेवढे धन्यवाद द्यावे, मी स्तुती करतोय असं नाही बरं का. मी जाणून बुजून शिकलेल्या लोकांना डिवचतोय. साधू संतांचा महिमा आपण काय सांगायचं हो. पण हे जे आजचं दृश्य आहे, आजचा जो विभाग आहे, हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की साधू हळूहळू वाढत जातो. 700 वर्षापूर्वी छोट्याशा 15-20 लोकांनी सुरू केलेला वारकरी संप्रदाय. अभंगाचा अर्थ फार छान आहे बरं का. इवलेसे रोप. रोप नेहमी इवलेसेच असतं, लहान असतं. पण तो मोगरा फुलल्यानंतर, मोगरा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय बरं का, त्याचा सुगंध फार चांगला असतो. मला अनेक लोकांनी विचारले, हे महाराज गेले आता संप्रदायाचं काय व्हायचं, हे गेले काय व्हायचं. म्हटलं माऊलीचे अभंगच कळाले नाहीत. आणि हा अभंग नुसता गायला जातो. इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला. काय अभंग खूप गोड आहेत. ज्ञानोबारायांनी आपल्या संप्रदायाचं भविष्य या अभंगात सांगितलेलं आहे. मोगरा फुलला मोगरा, पुढचा अर्थ नीट आहे का, फुले वेचिता. जे आजचे कीर्तनकार आहेत ही फुले आहेत, आणि हे फुलं कधीतरी कोमजतातच. पण हे कोमजल्यानंतर ज्ञानोबा सांगतात, हे जिवंत असेपर्यंत दुसरा कळियासी आला, दुसऱ्या कळ्या लागल्या. आणि ह्या माझ्या समोर बसलेल्या कळ्या आहेत की अजून संप्रदाय वाढवणार आहेत. हे सगळे एक फूल मोगऱ्याचं ज्ञानोबरायांचं मामासाहेबांचं शिष्य या ठिकाणी माऊली आले. आणि आदिवासी भागामध्ये 3 जिल्ह्यामध्ये
ज्यांना काहीच कळत नव्हतं. आणि मला एक आज 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. कीर्तनावर फार विश्वास ठेवू नका इथून पुढे. कीर्तन न करता किती समाज जमतो हे आजचं प्रतीक आहे त्याचं. आयुष्यात माऊलीने कीर्तन केलेलं नाही, पण एवढा समाज जमला. कीर्तन करून पुढचं बोलत नाही. आणि पुन्हा सांगतो बघा, माणसे जमले याचं वैशिष्ट्य नाही. माणसाच्या हृदयात प्रेम उदयाला आलं, प्रेम जन्माला आलं, भाव जन्माला आला. आणि जो भगवंताविषयी भाव निर्माण करतो ना, अशा संतांच्या चरणाजवळ आपण राहायला पाहिजे. म्हणून माऊलींचं आदर ठेवून, माऊलींच्या बरोबर खुर्ची मागे घेऊन, आणि हा समाज पाहून खूप छान आणि बरं वाटलं. मी सहसा कीर्तन देत नाही, सगळ्या लोकांना माहिती आहे, पण माऊलीने खूप प्रेम केलं. मी 2-3 वेळा मागच्या वेळेस आलो होतो, आणि तो आदर आणि प्रेम मिळवून मग खूप लोकांची इच्छा होती यावं म्हणून. कीर्तन करत नाही याचा अर्थ असा नाही की मी करत नाहीत. खूप सोशल मीडिया झाला, यूट्यूब झाली, आणि एकदा कीर्तन केल्यानंतर सगळ्या लोकांपर्यंत हे कीर्तन पोहोचतं. अशा युगात आमचा जन्म झाला हे आम्ही भाग्यवान समजतो. पूर्वी माऊलींना गावोगावी जाऊन भजन करावं लागायचं, लोक गोळा करावे लागायचे. निवृत्तीनाथ महाराजांचा, आणि मी माऊलींचं एकच वैशिष्ट्य सांगतो. शिकलेली लोक आपला बाप मेल्यानंतर अमेरिकेतून अंत्यविधी पाहतात. हे मी पाहिलेले लोक सांगतोय बरं का तुम्हाला. ते अमेरिकेमध्ये आहेत, वडील वारल्याचा निरोप जातो त्यांना. ते सांगतात मला येता येत नाही, अमेरिकेतून खूप वेळ लागतो, तुम्ही अंत्यसंस्कार करा आणि मी व्हिडिओ कॉल करा. काय म्हणतात? व्हिडिओ कॉल. म्हणजे आपला बाप जो जन्म देणार आहे तो अरे ते इको नको वाढवू बरं का. विठ्ठला विठ्ठला, व्हिडिओवर लोक पाहतात. हाही एक साधनाचा उपयोग आहे. आणि माऊली गेल्यानंतर 1000 केवळ केस काढण्यासाठी लोक आले होते, आणि 10,000 लोकांनी आपलं मुंडन केलं. हे माऊलीचं वैशिष्ट्य आहे. 10,000. मी आता कमी सांगतोय बरं का. जेवढं 10व्याच्या दिवशी रेटलं असेल, आणि पूर्ण वारकरी संप्रदायात एवढं मोठं भाग्य एकही संताला लाभलं नाही. विठ्ठला विठ्ठला. आपले वडील गेले म्हणून न अंत्यविधी पाहणारा शिकलेला समाज, आणि या परिसरातला माऊलीचा समाज गेल्यानंतर आपले वडील गेले, आश्रयदाते गेले, परमार्थिक मार्गदर्शन करणारे गेले, म्हणून मुंडन करावं हे माऊलींचं भाग्य आहे, माऊलींचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अशा संतांच्या चरणाजवळ यायला मिळावं अशा स्वरूपाचा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. सगळे अभंग टाळ वाजून गाऊन म्हणले जातात. हा एकच अभंग आहे तो टाळ बंद करून म्हटला जातो. मागणे ते एक. आणि या अभंगाशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही. सगळे अभंग गाऊन, चाल लावून, रागातून राग आणून सगळ्यासाठी म्हटले जातात. पण हा या अभंगाचं वैशिष्ट्य आहे, सगळं आरती वगैरे सगळं झालं आणि मग टाळ बंद करून हा अभंग म्हटला जातो. याचा अर्थ असा आहे की देवा, गाता गाता अभंगातून राग गाता गाता आमचा राग आला असेल, म्हणून आता राग बंद करतो आणि अनुरागातून तुला प्रार्थना करतो, टाळ बंद करून थोडं लक्ष आमच्याकडे दे. हा अभंग आहे आणि 3 चरणाचा अभंग आहे. विचित्र अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. अतिशय विचित्र अभंग आहे. लोक अर्थाकडे पाहत नाहीत या अभंगाकडे. या अभंगातून भगवंताला तुकोबराय आव्हान करतात. जगद्गुरु तुकोबराय टाळ बंद करून म्हणणारा जो अभंग, यातून म्हणजे देवाला आव्हान करतात. हे पहा, तू देणारा आहेस, उदारता तुझा गुण आहे, सगळं आम्हाला माहिती आहे. पण जे मी छोट्या खाणी मागणार आहेत, एका वाक्यात तुला मागणार आहेत, मला संशय आहे तू देऊ शकतोस का नाही.
ज्याने जगत निर्माण केलेलं आहे, जो परमात्मा आहे, त्याला आव्हान आहे या अभंगातून. आणि आव्हान अशा प्रकारचं आहे, देशी तरी पाहे, हे आव्हान आहे. विठ्ठल विठ्ठल मस्तपैकी अभंग आहे, का टेन्शन घेऊ नका. आव्हान आहे. काय आव्हान सांगितलेलं आहे? देशी तरी पाहे, देऊ शकतोस का ते अगोदर तू पहा. आव्हान कुणाला आहे? भगवंताला आहे. म्हणून देवाचं वर्णन आहे, मागणे ते एक तुझ प्रती एकच आहे. 10 मागण्या नाहीत माझ्या, शिकलेल्या लोकांप्रमाणे नाहीत. मी तर तुम्हाला आव्हान देऊन सांगतोय, जे साधू संत जिथं तुम्ही नवस करता, ज्याला नवस करता, तो देव असेल साधू असेल, ते सगळे लोक तुम्हाला अपंग करतात जेवढे नवस करतात. कारण की संसारात एक मागणी पूर्ण केल्यानंतर संसार संपतो असं नाही, कायमस्वरूपी तुम्हाला समाधान मिळतं असं नाही. एक मागणी पूर्ण केली की दुसऱ्या मागणीसाठी पुन्हा तुम्ही तिथंच गेला पाहिजेत. कळतं तुम्हाला? याला भिकारी बनवणं म्हणतात. वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय तुम्हाला ज्ञानी आणि संत बनवतो, दुसरा संप्रदायच नाही. असा तुम्ही अनुभव घेऊन पहा. आजपर्यंत जेवढे संप्रदाय आहेत, हमारे भक्त आहेत, हमारे चेले आहेत, कभी गुरु बनेंगे कि नहीं? हम गुरु हैं, उनको गुरु बनाए तो हमारा क्या होगा? घाबरतात, दुसऱ्याला गुरु बनवत नाही. अखंड शिष्य, अखंड शिष्य. वारकरी संप्रदाय असा नाही. वारकरी संप्रदाय जेव्हा तुम्हाला बोलवतो ना, तुम्हाला देव करण्यासाठी तो बोलवतो. बघा काय शब्द आहेत, काय तुकोबरांचे. देवाची आहा, देवाची. तुम्ही कधी या अभंगाला गंभीरतेने घ्या बरं का. तुमच्यासारख्या माणसांना तुकोबरायांनी म्हणावं की तुम्ही देव आहात, असा कोणता संत आहे जगामध्ये? आमचे भक्त आहेत, आमचे चेले आहेत, आमच्या जवळ येणार आहेत, पण तुम्ही देव आहात असे सांगणारे तुकोबर आहेत. देवाची आहा, तुम्ही देव आहात, संगतीमुळे तुमचं वाटोळ झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हे आधुनिक काळात पटत नाही बरं का. देव मांडणाऱ्याला तर मुळीच पटत नाही. तुम्ही एखाद्याला म्हणा ना, देव आहात आपण, आम्ही कसले देव? पुन्हा म्हणा तुम्ही देव आहात, नाही नाही आम्ही देव नाही. तुम्ही कुत्रे आहात, भुंकल्याशिवाय राहणार नाही. वाईट बोललं की प्रतिक्रिया येते, चांगलं बोललं तर स्वीकारतच नाहीत. आपण देव असू शकतो याच्यावर जर तुमचाच विश्वास नाही, कोणतंही बोला ना तुम्ही, कोणत्याही माणसाला वाईट. काही काही माणसं तर एवढे भाग्यवान आहेत, माझ्या नादी लागू नको. नाही कळलं अजून? माझ्यासारखा वाईट माणूस हे आयुष्यातली त्याची केलेली उपाधी, त्यांनी मिळवलेलं हे धन आहे. काय माझ्यासारखा वाईट माणूस कोण म्हणतं? बोला ना. की मनुष्य जन्माला येऊन आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आणि हा म्हणतो माझ्यासारखा वाईट माणूस माझ्या नादाला लागू. त्यांनी आव्हान दिले तुम्हाला की माझ्या नादी लागू, तरी तुम्ही लागता, त्याच्यापेक्षा तुम्ही वाईट आहात. लक्षात आलं? संत देव मिळणे ना, 2 गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. देव न माना, न माना, न माना हा तुमचा वैयक्तिक विषय आहे. कारण त्याच्या तुमच्यासारख्या थोड्या दिवसासाठी जन्माला आलेल्या माणसांनी जो निर्णय दिलाय देव आहे किंवा नाही, त्याच्यावर देवाचं अस्तित्व आधारित नाही आहे. तुम्ही फार सामान्य आहात. हजारो वर्षापासून माणसं जन्माला आली. आजच्या काळामध्ये, मागच्या महिन्यामध्ये पृथ्वीची लोकसंख्या 800 कोटी झाली. किती झाली? सगळेच देवाला मानत नाहीत. स्वतंत्र आहे तुम्ही, लोकशाही आहे, माना न माना. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाचा उद्धार देव करत नाहीत. कोणताही धर्म असू द्या जगातला, तिथं देव उद्धार करत नाही. देव डायरेक्ट तुमच्या जवळ येतो असा धर्मच नाही. आव्हान आहे माझं तुम्हाला. कोणत्याही धर्मामध्ये महापुरुषाला महत्व आहे. लक्षात आलं? कोणत्याही धर्मामध्ये महापुरुषाला महत्व आहे.
आणि तो महापुरुष तुम्हाला देवाकडे जातो. कोणताही धर्म असू द्या, ख्रिश्चन धर्म असू द्या, ते सांगतात आमच्या येशूच्या मार्फत या. मुस्लिम धर्म असू द्या, अगोदर पैगंबरना भेटा. नाही कळालं? कुठलाही जगातला कोणताही धर्म असू द्या, ते लोक महापुरुषाला मानतात आणि हिंदू धर्मातले लोक महापुरुषांना शिव्या देतात, वाईट बोलतात. किती फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. त्यांच्या महापुरुषाला नाव ठेवलं तर मर्डर करतात आणि आपल्या साधू संताला जर आपण नाव ठेवलं इतर लोक टाळ्या वाजवतात. हे आपली अवलाद आहे. कुठे गेलो आपण? ज्ञान देव देत नाही, ज्ञान संत देतात. आणि संतांच्या मनात येईल त्याला संत बनवतात. शब्दांचे प्रयोग नीट ऐकत जा बरं का. संतांच्या मनात येईल त्याला संत बनवतात. त्याचं कर्म पाहत नाही, त्याचा धर्म पाहत नाही, त्याची लायकी पाहत नाही, त्याचा अधिकार पाहत नाही. त्यांच्या मनात आलं पाहिजे. कोण? वाल्मिक, वाल्या कोळी. नारदाचं मन आलं त्याच्यावर, वाटलं त्याला संत बनवावं, बनवलं. भगवंत आडवे आले का? बोला ना. शब्द लक्षात. भगवंत आडवे आले नाहीत. आणि भगवंत ज्यांना भेटले नामदेव महाराजांना, त्यांना संतांनी स्वीकारलं नाही. नामदेव महाराजांचं बोलतोय, माझ्या नाही बरं का. त्यांचा स्वीकार संतांनी केला म्हणून आव्हान आहे, देशी तरी पाहे. विठाला विठाला. 50 विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. भगवानकडे होतं 100 विद्यार्थी बरं का. 12वी नंतर खूप चांगले शिकतात, 2-3 PhD झालेत संप्रदाय. पण आम्हाला माहिती असतं शिकायला पोरं आले ना आमच्या मनात बसतात. कोण पोरगा पुन्हा ऐका संत होण्याच्या लायकीचा आहे हे गुरुला माहिती असतं. मग जर माहिती असतं तुम्हाला हा पोरगा संत होणार आहे, मग इतर का सांभाळतात? त्याच्या अतिरिक्त इतर का सांभाळतात? हे लागतात लोक. गाव म्हणल्यानंतर सगळा प्रकार असतो. जग म्हणल्यानंतर पामर विषयी जिज्ञास सगळं लागतात. जग चालणार कुठं? मला एकाने प्रश्न फार सुंदर विचारला, महाराज सगळे जर साधू झाले तर जगाचं कसंच व्हायचं? तुमच्यासारखे आहेत ना झाडलोट करायला. टेक्निकल लोक आहेत ना, देवाला मानत नाही. मला एकाने विचारलं, महाराज आम्ही काही देवाला मानत नाही, तुम्हाला कुणी सांगितलं मानायला? म्हटलं किती सुंदर सेवा करता म्हटलं तुम्ही. या जगताचा शोध घेता, मोबाईल तुम्ही आम्हाला आणून दिला देव न मानता, कॅमेरा आणून दिला, लाईट व्यवस्था तुम्ही, सगळं शोध तुम्ही करताय. आणि देवाने खास साधू संतांच्या व्यवस्थेसाठी तुम्हाला ठेवलंय. आणि तुम्ही जर आमच्यासारखे नादी लागला असता तर शोध कोणी लावायचा? पाहिजे ना लोक. नाही कळालं? ग्रामीण भाषेत सांगतो, एखाद्या श्रीमंताने बंगला बांधला 1 एकरमध्ये, झाडू कोण मारणार? बोला ना. काही 10-5 नोकर लागतील का नाही? राजा आहे 10-5. तसं ही पृथ्वी आहे, याला सांभाळायला 10-5 संसारिक लोक लागतात का नाही? तुकोबार आहेत, ज्ञानोबा म्हणतात आम्ही मालक आहेत, आम्ही देवाचे आहोत, आम्हाला हे काम करण्याची गरज नाही. पण पृथ्वी सांभाळण्याकरता काही नास्तिक लोक लागतात. झाडू मारणारे, संसारातले कष्ट उपसणारे, व्यवस्थित लागतात लोक. सगळ्यांनीच राजा झाल्यावर संत झालं कसं? आता माऊली आहेत, सगळ्या परिसरातल्या लोकांना वारकरी बनवलं, गावात जाऊन भजन केलं. त्या काळामध्ये जेव्हा लाईट नव्हती, त्या काळात जेव्हा लोकांकडे पैसा नव्हता, त्या काळात जेव्हा लोकांकडे अन्न नव्हतं, गावागावात जाऊन भजन करून सगळ्याला एकत्रित केलं आणि सन्मार्गाला लावलं. केवळ सन्मार्गाला लावलं ना तरी देखील तुम्ही संत होता. हे माऊलीचं आजचं प्रतीक आहे. विठाला विठाला. आणि यांना सांगताच येत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी. श्रीमंताचं पोरग आहे आणि त्याला एखादं काम करायचं नाही, आईने सांगितलं त्याला आणि बापाने सांगितलं, ऐक जरा. तुमचे पोरं ऐकत नाही, मी श्रीमंताचं सांगतोय. तुमचे पोरं सांभाळत नाही हा पुढचा विषय आहे, पण श्रीमंताचं सांगतो, गाडी बंगला. मग पोराला सांगतात ऐक जरा. पोरगा म्हणतो नाही जमणार, ऐकत नाही. बाप काय करू शकतो?
बोला ना. साधू संतांना देवानी सांगितलं की याला सांभाळा, आणि साधू संत म्हणजे नाही सांभाळायचं. काय करणार आहे ते? 10व्या अध्यायामध्ये इतका सुंदर विषय आहे, फार दक्षतेने ऐका तुम्ही बरं का. भगवंत स्वतः म्हणतात, मी आजपर्यंत साधू संतांना काहीही दिलेलं नाही. नीट ऐका बरं का. मी आजपर्यंत साधू संतांना काहीही दिलेलं नाही. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी कमवलेलं आहे. फक्त त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, माझं नाव समाजामध्ये घेतात. ही सगळी विठ्ठलाची कृपा, ही सगळी देवाची. पण कष्ट सगळेच सगळं संतांनी केलेलं आहे. फक्त मला मोठेपण देतात म्हणून मी त्यांची सेवा करतो. विठ्ठल विठ्ठल. मी त्यांची सेवा करतो, आणि म्हणून ते जे जे इच्छा करतात ते मी सोन्याचा करून पुढे ठेवतो. काय ज्ञानोबांचे एक एक शब्द इतके गोड आहेत. तो जो जो खेळ दावी तो सोन्याचा करून ठेवे. जाता जाता मी तुम्हाला, मला आजचा समा फार आवडलेला आहे म्हणून बोलतो. मला सांगा, मुंबईमध्ये एवढे लोक जमतील का? बोला ना. पुण्यामध्ये, नाशिकमध्ये नाही जमणार. आणि जमले तर उद्या परवा दिवशी दान आहे ना, दान मागायला येणारी लोक पण आहेत. मग ते बोलवतात पैसे देऊन म्हणा, कशाने म्हणा, त्यांच्या सवयीप्रमाणे. एवढे लोक जमत नाहीत. आणि ग्रामीण भागात जमतात. फरक काय या दोघांमध्ये? एक डोक्याने काम करतो शिकलेला माणूस, आणि तुम्ही लोक हृदयाने काम करता. एक मेंदू वापरतो, आहे का नाही, तर्कशास्त्र ज्याला म्हणतो आपण. हे असंच पाहिजे, लाईफस्टाईल अशीच पाहिजे, ब्रँड हाच पाहिजेत, हे जगणं पाहिजे. मेंदू आहेत, वैतागतो तो. आणि असे वैतागलेले लोक जेव्हा आम्हाला पाहतात ना, आमच्यावर फार राग होतात. हे काय महाराजाचं वागणं आहे का? म्हणजे त्यांनी वागावं. आणि एखादा महाराज जर मस्त वागायला लागला, त्यांना राग येतो. संतांच्या सुखावर जळतात, संतांच्या आनंदावर जळतात. अजूनही मी तुम्हाला बोलतो, तुकोबराय आपल्या स्थितीमध्ये आहेत, ज्ञानोबराय आपल्या स्थितीमध्ये आहेत, ज्ञानेश्वरी. यांच्यावर माणसाने बोलूच नाही, शहाण्या माणसाने. आणि शिकलेल्या माणसाने नक्की बोलावं, पण एखाद्या ओवीचा अर्थ सांगावा. एखादी ज्ञानोबरांचे 4 ग्रंथ आहेत प्रसिद्ध. अभंग सोडून देतोय मी, अनुभवामृत आहे, 65 आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, बघा हरिपाठ वगैरे आहेत. एखादा ग्रंथ, तुम्ही बुद्धिमान आहात ना, मी एक अभंग सांगा ना आम्हाला. तुमची जी परीक्षा आहे बुद्धीची, ती इथे जिरवा, भिंतीला धडकू नका, रेड्याच्या मागे लागू नका. विठ्ठल विठ्ठल. नाही कळालं? कोणताही बुद्धिमान माणूस रेड्याच्या मागे नाही लागत. आणि मी बुद्धिमान नाही असे असणारे लोक रेड्याच्या मागे लागतात. जर तुम्ही बुद्धिमान आहात, वक्तृत्व तुमच्याकडे आहे, ज्ञान तुमच्याकडे आहेत, एक ओवी सोडवून दाखवा, एक ओवी, एक अभंग. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, 400 वर्षापूर्वी कुठलंच ज्ञानाचं साधन नसताना, कुठलंच ज्ञानाचं साधन नसताना गाथा जन्माला येतो, हृदयातून जन्माला येतो. म्हणून तुम्ही बसलेले हृदयवान आहात, बुद्धिमान नाहीत. आणि बुद्धिमान भिंतीला धडक, कशाला धडकतील? मी परवाच्या कीर्तनामध्ये बोललो, मला एक जण म्हटला होता तो जाणून, महाराज आमचे साधू ना लय कठीण. म्हणलं काय कठीण आहेत? काय नाही, असं मूठ मारले की समोरचा माणूस मरतो. हे साधूचे काम आहेत का मारायचे? तरण्यासाठी साधू असावा का मारण्यासाठी? आणि हे येड्याला भूषण. आमचे काही काही चमत्कारावर विश्वास ठेवतात. मी अनेक वेळा ह्या गोष्टी बोललेत.
चमत्कार सगळे बंद करा, शिल्लक राहील गाथा आणि ज्ञानेश्वरी. सगळे चमत्कार बंद करा, भिंती सहित बंद करा. अहो या काळामध्ये ओवीचे अर्थ लागत नाही, अभंगाचे अर्थ लागत नाहीत. 40-40 वर्ष कीर्तन करून नीट अर्थ लागत नाहीत. हे तमाशा ऐकून यांना अर्थ लागेल का? मी बुद्धिवादी बोलतोय बरं का, चमत्कार नाही बोलत. अभंगाचे अर्थ लावा आणि मग तुम्ही संतावर टीका करा, तुम्हाला आम्ही बहादर समजू. न्यायशास्त्रामध्ये खूप सुंदर ओवी, खूप सुंदर वर्णन आहेत. दिधीतिकार सांगतायत. मी ग्रंथ लिहिलेला आहे आणि शेवटला एक वाक्य टाकलेले आहे. दुष्यो, माझ्या वाणीवर तुम्ही दूषण द्या, पण परम निपुणम विभाव्य, माझा आशय तुम्हाला समजला पाहिजेत. काय सांगतात बघा, आशय शब्द नाही, अर्थ नाही, आशय तुम्हाला समजला पाहिजे. परमम निपुणम विभाव्य. जर माझा आशय कळाला आणि दोष काढला, त्याला दोष काढला असं म्हणता येत नाही. न्यायशास्त्र किती मराठी समजते बघा तुम्ही. परमम निपुणम विभाव्य भावावबोध विहितम न दुनोती दोषाः. भाव जाणून जर तुम्ही दोष काढला, त्याला दोष काढणं म्हणत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या वाक्याचा अर्थ काढून दाखवा, एखादी ओवी सोडवून दाखवा. माझं बोलणं नाही कळालं? अहो ओव्याच यांना जवळ करत नाही मूर्खांना, काय सांगायचं तुम्हाला. अभंगच यांना जवळ येऊ देत नाही. यांची लायकी नाही अभंगाजवळ यायची. अभंगाने आपलं हृदय उकलावं, ओवीने आपलं हृदय सांगावं, इतक्या लायकीचे लोक नाही आहेत. म्हणून पहिला टप्पा अभंगाच्या पहिल्या चरणात फार गोडा अभंग आहेत. भगवंताला विनंती केलेली आहे, टप्प्याटप्प्याने अर्थ आपल्या हृदयात बसावा अशी माझी अपेक्षा आहे. संत म्हणजे काय आणि ते काय करतात याच्यावर आपला विषय आहे. कशा करता मागणी मागतात तुकोबार आहे. आणि या अभंगातलं महत्वाचं चरण, त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. या संतासी निरवी, या संतावर जवळ मला संभाळी घाल, या संपूर्ण अभंगाचा एवढाच अर्थ आहे की देवा तू देऊ शकतोस का ते बघ. काय पाहिजे तुला, मला संतांच्या पदरी संभाळी घाल, एवढीच मागणी आहे. याच्यापेक्षा दुसरी संभाळी संतांच्या, का असं म्हणतात, संतांनी जर तुम्हाला सांभाळलं ना, तुम्ही या पृथ्वीचे राजे होता. संतांनी जर आशीर्वाद दिला ना, याचं उत्तम उदाहरण तुकोबर आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनंतर संप्रदायामध्ये आलेलं वैकल्य, उणीवा जगद्गुरु तुकोबारायांनी अंधश्रद्धेसहित दुरुस्त केल्या. मोगरा फुलला आणि कुठेही न जाता
संपूर्ण विश्वामध्ये तुकोबरायचं नाव झालं. एका ठिकाणी राहून मालक झाले संप्रदायाचे. जगद्गुरु तुकोबराय, त्याला जगद्गुरु म्हणतात बरं का. मालक झाले. संतांनी स्वीकार केल्यानंतर मालक झाले, हा टप्पा विसरू नका. आणि म्हणून अनेक अभंग आहेत तुकोबरायांचे. जिथं जिथं गाथ्यामध्ये संत शब्द आहेत, तुम्ही शब्द आहेत, तो केवळ ज्ञानोबरायासाठी, दुसऱ्या कोणासाठी नाही. कारण की हे वारकरी संप्रदायातले 8 पिढ्याची भक्ती करणारे, आणि महाराष्ट्रात ज्ञानोबराय सोडून दुसरे संतच नव्हते. म्हणून फक्त काय, कुलीन स्त्री जसं नाव घेत नाही तसं तुकोबराय माऊलीचं वर्णन करत असताना, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित संत माय आणि बाप. व्यवहारामध्ये असं घडत नाही कधी, जी माय असते ती बाप होत नाही. बाप आहे ते ज्या माऊलीच एक असे आहेत, एक तर तुमच्या अंतःकरणात ज्ञानाला जन्म घालतात, विषय गंभीर आहे, ज्ञानाला जन्म घालतात, आणि तो जन्माला आलेलं ज्ञान सांभाळतात जसं बाप सांभाळतो. किती कीर्तन ऐकले बरं तुम्ही लोकांनी आज पण, एक तरी लक्षात आहे का? बोला ना, खरं सांगा. एकदम ऐकताना फार गोड वाटतं, जसं काय ते लक्षातच राहील. उठलं की माझं कीर्तन परत माझ्याकडे येतं. नाही लक्षात राहत कीर्तन. नाही, वाराणसी संस्कृत विद्यापीठाचं वाक्य हे उपनिषदातलं वाक्य आहे, श्रुतम मे गोपाय. जे मी ऐकलंय त्याचं रक्षण व्हावं. अर्थ लक्षात येतो? जे मी ऐकलंय त्याचं रक्षण. तुम्ही कीर्तन ऐकलंय, लक्षात नाही राहिलं. श्रुतम ऐकलंय, मे गोपाय, माझ्या ज्ञानाचं रक्षण करावं, पालन करावं. म्हणून ज्ञानोबराय असे आहेत, ज्ञानेश्वरी असे आहेत, ज्ञान देते आणि त्या ज्ञानाला सांभाळते. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, अधिकार नसताना ज्ञान देते आणि पुन्हा सांभाळते तुम्हाला. ज्ञानेश्वरीचं ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य, एकच संत आहेत पृथ्वीवर ज्ञानोबराय, की ज्यांनी हा अधिकार तुम्हाला दिला. म्हणजे महाराज बाकीचे काही ज्ञान देत नाही का? नाही. तुम्हाला जेवढ्या समोर बसलेले लोक आहेत ना, फार किती विषय समजतो मला नाही माहिती. आमचे संदीपन महाराज पण थोडेसे वारकरी संस्थेकडे आहेत अध्यक्ष म्हणून, पण शिकलेल्या लोकांचं अजून काही गणितच माहिती नाहीत. मला सांगा, आपल्या भारताची सगळ्यात उच्च परीक्षा आहेत UPC, कलेक्टर. सगळ्यात शेवटची परीक्षा म्हणू आपण UPC. कॉर्पोरेट क्षेत्र आहेत, कंपनी आहेत, बस रे खाली, विठाला विठाला. कॉर्पोरेट क्षेत्र आहेत, कंपनीचे मालक आहेत. तुम्हाला कल्पना आहे का या गोष्टीची? जेवढे भारतातली लोक आहेत, विदेशातली लोक आहेत, तुम्ही अभ्यास करून पहा, जेवढं जास्त शिकतात ना, संदीपन महाराज उत्तम नौकर होतात. नाही कळालं काय होतात ते? कलेक्टर म्हणजे कोण आहे? वरच्याचा आदेश ऐकायचा असतो. तुमचं ज्ञान तुम्हाला नौकर बनवतं. नाही नाही महाराज, आम्ही नौकर नाही आहेत, संसाराचे दास आहात. विठाला विठाला. तुमची बुद्धिमत्ता संसाराची सेवा करते. आता याच्या पुढं बोलण्याला जरा मर्यादा येते, पण समजून घ्या. जे बायकांना घाबरतात त्यांच्या ज्ञानाला काय म्हणावं मला सांगा बरं. आमचे स्वामीजी फार विनोद करतात. माझे गुरुजी मुंबईचे आहेत आणि मुंबईमध्ये हाताला हात धरून चालण्याची प्रथा आहे. लग्न झालेले असो नसो, लोकशाही आहे, बोलता येत नाही, स्त्री स्वातंत्र्याचा अधिकार आहे. स्वामीजींनी बोलता बोलता सांगितलं की हमारे जमाने में, स्वामीजींच्या काळात जे बसलेले लोक आहेत त्यांच्या काळात हातात हात धरून चालत नव्हते, मागे पुढे चालत होते. पुढे नवरा आणि मागे, बरोबर आहे ना? पुढे नवरा आणि मागे. त्या नवऱ्याला विश्वास होता की मागची पत्नी दुसऱ्याच्या घरात जाणार, हातात धरायची काय गरज आहे?
जर नवऱ्याला विश्वास आहे की किती जरी पुढे गेलो तरी ती दुसरीकडे जाणार नाही, आता विश्वास नाही राहिला, धरून ठेवून विश्वास नाही, याला ज्ञान म्हणतात का बरं? याला शिकलेलं पण म्हणतात का? अहो मी त्या टीव्हीवर विनोद पाहतो, हिंदी कवीचे विनोद पाहतो, सगळे विनोद बायकोला घाबरणारीच आहेत. बायको केंद्रस्थानी, शिकलेल्या माणसाचे विनोद ऐका, बायको मध्यस्थानी असते. आता ज्यांची बायको मध्यस्थानी असते हे लोक देवाच्या लायकीचे, संतांच्या लायकीचे? उत्तम नौकर होणारं ज्ञान, उत्तम दास करणारं ज्ञान हे संसाराचं ज्ञान आहे. आणि परमार्थाचं ज्ञान राजा करणार आहेत. तुका म्हणे आम्ही राजे तिन्ही लोकीचे. मला सांगा ना, कोणाचाच काही संबंध नाही तरी सुद्धा माऊली आज तुमचे गुरु आहेत, तुमचे राजे आहेत. कोणत्या शिकलेल्या लोकांना धन प्राप्त होत आहे? कोण आहेत? माणसं कोण आहे त्याला महत्व नाही, प्रेम करणारा जमाव एकत्रित येतो, याला बादशाह म्हणतात, गुरु म्हणतात, संत म्हणतात. एक तुकोबाराचा अभंग आहे काल्याच्या कीर्तनाचा, फार गोड अभंग आहे, मला फार आवडतो तो अभंग झाल्याशिवाय काला होत नाही. कंठी धरीला, सगळ्यांचा पाठ आहे ना, कंठी धरीला कृष्ण म्हणजे. तिसरं चरण फार चांगलं आहे, तिसरं चरण आहे. आणि हे जरा भेदभाव करणारा अभंग आहे बरं का, संदीपन महाराजांना पण सांगतोय मी, भेदभाव करणारा अभंग आहे. आम्ही काला फक्त वैष्णवालाच देतो. काय अभंगामध्ये? कंठी धरीला अवघा जनी काला वाटू कुणाला? शुद्ध वैष्णवाला. म्हणजे कृष्णाने देवांना काला दिला नाही, संतांनी पण दिला नाही. वैष्णव निका त्यांना काला नाही. महाराज हे जे बाकीचे देव लोक आहेत, वाकुलिया ब्रह्माधिकार, वाकुलिया म्हणजे लहान पोराला जर खाऊ मिळाला आणि ज्याला मिळाला नाही त्याला वाकडं दाखवतात लहानपणी. आता राहिलं नाही, आता गेममध्ये पोरं गेलेत सगळे, त्यांचाच गेम झालाय. एखाद्याला कुल्फी मिळाली आणि ज्याला मिळाली नाही त्याला ते असं पोटाने दाखवतात, चिडवतात. तर वाकुलिया कुणाला आहे? ब्रह्माधिका. समजण्यासारखा शब्द आहे बरं. ब्रह्म आहे आधी ज्याच्या, असे इंद्र चंद्र देव दिग गंधर्व सगळे आले, त्यांना उत्तम लोका दाखवू. दोन शब्द येतात, ब्रह्माधिका देवांना, आणि जे या संसारातले उत्तम लोक आहेत त्यांना आम्ही काला देणार नाहीत, उत्तम लोका वाकडं दाखवू. आम्ही प्रश्न विचारला तुकोबारायला, महाराज जे उत्तम लोक आहेत ब्रह्माधिक आहेत ते उद्या जर रागवले साधू संतावर, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही काय लेचीपेची माणसं आहेत काय? आम्ही बळी. हे ज्ञान आहे. अर्थाकडे लक्ष द्या. काय परमार्थ काय शिकवतोय आपल्याला? आम्ही बळी वीर. अरे काळाला आम्ही मागे टाकतो. संसारातले शिकलेले लोक कोण आहे आमच्या पुढं? काय बिशाद आहे त्यांची? ज्यांना बाया गार करतात, काळावर काय मात करणार? तुकोबाराची किती अभंग आहेत महाराजाला, काही प्रमाण आहे? काळावर मात केली आम्ही, असे हजार अभंग आहेत तुकोबारायचे. ते संत मग ते ह्या लोकांना का बोलत नाहीत? कसे बोलतील? गरीबाच्या आणि भिकाऱ्याच्या नादी कोण लागत असतं का हो? मला 2-3 लोकांनी आव्हान केलं, महाराज तुमच्याशी शास्त्रार्थ करायचा आहे. म्हटलं मराठी नीट बोल. शास्त्रार्थ हा नंतरचा विषय, भाषा तर कळाली पाहिजे ना, वाक्य कळालं पाहिजेत, प्रत्यय कळाले पाहिजेत. नाही लक्षात आलं. कोणाचे शिकलो म्हणून कोणाची नादी लागायचं का? साधू संत संसारातल्या दुखी माणसाच्या नादी लागत नाही. मुळातच त्यांचं ज्ञान त्यांना दुखी करतं. ते संसाराचे गुलाम आहेत, संसाराचे दास आहेत. स्वतंत्र त्रास द्यायची काय गरज आहे? लक्षात येते का? तुमच्यासाठी बोलतोय मी. संसार जर आपलं ज्ञान संसाराचा गुलाम करून आपल्याला त्रास देतं, याच्या अतिरिक्त पुन्हा संतांनी का त्रास द्यावा? शाप तरी का द्यावा? त्यांचं ज्ञान त्यांना गुलाम करत आहे. हे सुचणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे.
आपलं ज्ञान आपल्याला गुलाम करतं, संसारात दास करतं, आपली मुलं आपल्यावर उलटतात, आपली भावकी आपल्यावर उलटते, हे समजायला सुद्धा पुण्य लागतं. नाही तर काय काही लोक इतके निर्लज्ज असतात, महाराज संसार आहे असाच चालायचा, घ्या टोले. नाही, तुकोबरायांनी असा दाखवलेला नाही. तुकोबराय इतके स्वाभिमानी कुणीच नाही. एकदा अपमान झाला पुढे त्या रस्त्याला गेले नाही. विठाला विठाला शहाणा त्याला म्हणावं. एकदा अपमान झाला पुन्हा अपमान होत नाही. एक जण गाढव सांभाळणारा होता. नाही कळालं काय सांभाळत होता? बुद्धिमान प्राणी. तुम्हाला किती अर्थ कळतो तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही कोणाला सांभाळता मला नाही माहिती, पण तुमच्या बोलण्यातून येतं की तुला काय कळत नाही, तुला काय कळत नाही. पती पत्नी एकमेकाला म्हणतात तुला काही कळत, पत्नी नवऱ्याला म्हणते नवरा कळत नाही. कळत नाही त्यालाच आपण गाढव म्हणतो ना, का दुसरं कोणी असतं? गाढव सांभाळत होतं. एक दगड असा रस्त्यात आला, त्याला गाढव ठेस कळला आपल्या भाषेमध्ये. आणि त्याचा जो मालक होता, कोणाचा डोकं लागते तुम्हाला? गाढवाचा मालक. धूमधाम चालू आहे आता. आणि तो पिऊन आलेला, तो पण जिथं गाढव ठेसकाळलं त्याच्यावर तो पण ठेसकाळला, मालक पण थोडा पिलेला होता. संसाराची दारू जरा विचित्र असते ना, ठोकरा बसतात हृदयाला. सांत्वन करणारं कोण नसतं संसारामध्ये. हृदय घायाळ होतं. अनेक दुःख, मी तर या काळामध्ये इतके दुःख ऐकतो, अहो अश्रू पुसायला कोण नाही असा काळ आहे हा. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याच रस्त्याने परत गाढव आणि मालक येतो, लांबून गाढव ते दगड पाहतो ज्याच्यावर आदल्या दिवशी ठेस काढला होता. गाढव रस्ता बदलतं, माणूस पुन्हा त्याच दगडावर ठेस काढतो आणि दगड कोणी ठेवला म्हणून शिवाय देतो. कोण गाढव आहे बोला ना? एकाच दगडावर दोनदा मालक ठेस काढतो आणि एकदाच गाढव. एकदा अपमान झाला ना, पुन्हा अपमान जीवनात होता कामा नये. वाल्मिक महर्षी असो, तुकोबराय, एकदा संसार कळाला. तो 7 पिढ्याची श्रीमंती तुकोबरायांची. अनेक कीर्तनातून तुम्ही ऐकलं असेल, कोणताही संत गरीब नाही आहेत. भगवान श्री ज्ञानोबरांचे पंजोबा मराठवाड्याचे प्रमुख होते. बीडमध्ये आज सुद्धा त्यांची समाधी. गरिबी स्वीकारली, गरिबीत जन्म नाहीये शब्दाला. कोणताही संत असू द्या, अर्थात काही अर्थ नाही म्हणून परमार्थ आहे. विठाला विठाला. आणि यालाच शब्द आहे बरं का, मुक्ती जो शब्द आहे ना, तो याच्याकरताच आहे. हे संसाराच्या दास्यत्वातून मुक्त व्हायचंय. नाही तर कोणाकडून मुक्ती पाहिजे? संसाराच्या दास्यत्वातून, दुःखातून मुक्ती पाहिजेत म्हणून साधू संत आहेत. आणि मुक्ती देणारे ज्ञानोबर आहेत. जयाने घातली मिळविली माने,
या संसाराच्या ज्ञानातून जे दास्य करायला शिकवतं, जे गुलामी करायला शिकवतं, आणि ज्या ज्ञानाला असं वाटतं की या संसाराच्या अतिरिक्त परमार्थ नावाची वस्तूच नाही, अशा ज्ञानातून आपल्याला मुक्ती पाहिजे. ज्ञानोबांचे खूप गोड गोड ओव्या आहेत बरं. ऐशिया बुद्धीची भिंती पाडोनी जयाचे मती ओढाळ झाली, आत्मचर्चा एक अथी. स्वतःचं जे आपलं जड शरीर आहे, हे शरीर ज्या सत्तेनं चालतं, ती सत्ता म्हणजे काय त्याच्यावर चर्चा करावी असं ज्याच्या बुद्धीला वाटत नाही. काय ज्ञानोबांच्या ओव्या, आणि 700 वर्षापूर्वीच्या आहेत. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण त्या डुप्लिकेट नाही म्हणून सांगतो. एका बाईने एक अभंग लिहून आणला होता, कवयित्री होती. माझं वय त्यावेळेस लहान होतं, 20-22 वर्षाचं वय होतं. कीर्तन करत होतो. त्या बाईला वाटलं कच्चं गिरायक आहे, तर लिहिलेला अभंग आणला आणि मला म्हणे, महाराज जरा या अभंगावर आज तुम्ही कीर्तन करा. आमचा स्वभाव पहिल्यापासून महाराज खोडसाळच आहे. म्हणजे ते अभंग वाचला, मग छान लिहिलाय तुम्ही. जे मला पाणी आणलं ते प्यायचं आणि त्या ग्लासामध्ये ते टाकून दिला. तो त्या बाईने किती शिव्या द्याव्यात मला. ते ग्लास होता पाण्यात, त्यात मी ते पाणी बुडवलं त्याच्यामध्ये. तिने लिहिलेला अभंग बुडवला. तिने जे शिव्या द्यायला सुरू केली, तुम्हाला काय कळतं का, तुम्हाला काय अक्कल आहे का, तो अभंग माझा पण आता पाठ नाही, तुम्ही पाण्यात बुडवला. म्हटलं बाई, 13 दिवस जे अभंग पाण्यात राहतात त्याच्यावर कीर्तन असतं, ग्लासात बुडणार आहे. नाही कळलं असं. ग्लासात बुडणं आणि बुडवणारे हे काय आपल्या लायकीचे आहेत का? तुकोबरायच्या शब्दांना शब्द मांडणं याचा इतका दुसरा गाढवपणा नाही आहे. आपण शब्द जोडतो, शब्द कमवतो, शब्द मिळवतो, शब्दांचा अभ्यास करतो. तुकोबरायांचा एक अभंग आहे, तुका म्हणे झरा आहे मुळीचाची. शब्द बघा, झऱ्याचं जे पाणी असतं ना ते त्याच्या अंगाचं असतं. ते तुकोबरा म्हणतात अंतकरणात झरा आहे. एक अभंग एकासारखा नाही आहे, झरा आहे तो. आणि ही टाकी आहे, पुस्तकातून मस्तकात टाकलेलं. 2-4 कीर्तन संपले, व्याख्यानं संपले. मी एका कीर्तनकाराला म्हणलं, अरे रेकॉर्डिंग करू दे, सगळ्या आपल्याला प्रचार करायचा आहे संप्रदायाचा. एक कीर्तन सगळीकडे जायचं. नाही महाराज तेवढंच आहे. नाही कळालं अजून. संसारातले लोकांचे ठराविक वाक्य आहेत, तेवढेच आहेत ते. ठराविक वाक्य आहेत, तेवढेच वाक्य आहेत. हे ज्ञान गुलामीतून मुक्त नाही करत, संसाराच्या दास्यत्वातून मुक्त नाही करत. म्हणून जे मुक्त करतात आणि राजे बनवतात ते संत असतात. तुम्ही कोणतेही पहा, ज्ञानोबरायापासून मौलीपर्यंत जेवढ्यांनी संतांनी अंगीकार केला ना, ते या जगात पृथ्वीवर राजेच झाले. त्यांची परंपरा सुरू झाली महाराज. आणि जे संसारातले श्रीमंत लोक आहेत, तुम्ही फार वेगळ्या स्तरावरचे लोक आहेत. आम्ही असे लोक पाहिलेत महाराज, कंपनी मोठी करण्यामध्ये बापाचा मोठा वाटा, आणि वाटताना पोरं कोर्टात जातात. कंपनी मोठी केली, तयार केली बापाने, आणि मुलं लायकीचे निघले नाहीत, वाटणीवरून कोर्टात जातात. कळते तुम्हाला? तुम्ही मोठे आहात, तुमच्या मुलांना मोठे पण देऊ शकला नाही, याला संसाराचं ज्ञान म्हणतात. ज्ञानोबरायचं ज्ञान असं नाही. ज्ञानोबराय मोठेच आहेत, जवळ येणाऱ्याला मोठे करतात. रेड्याला वेद बोलवतात. नाही कळालं अजून. वेद त्यांचं सांगणं असं आहे, इथे थांबू नका, याच्या पुढे संतपण आहे. विठ्ठला विठ्ठला. समजण्यासारखा विषय बरं का. म्हणून संसारातलं ज्ञान जे तुम्ही शिकताय
ते गुलामी शिकवली जाते, नोकरी शिकवली जाते, परतंत्रता शिकवली जाते, स्वतंत्रपणा शिकवला जात नाही. आणि स्वतंत्रपणा देण्याचं ज्ञान केवळ संतांकडे, आणि संत स्वतंत्र असल्यामुळं देवाचं सुद्धा ऐकत नाहीत. म्हणून देवाला प्रार्थना करावी लागते. बघ देशी तरी काय शब्द आहे बा, एकच मागणी आहे. मागणी ते टाळ बंद करून देवाला ऐकू गेलं पाहिजे. एकच मागतोय देवा, 2 तास भजन केलंय, एकच मागणी ते एक, दुसऱ्याकडे नाही आहेत. तुझं प्रती आहे, हे एक एक शब्दावर एक एक कीर्तन होण्याचं. तुझं प्रतीच काय आहेत, बाकीच्यांना संतच कळत नाहीत, बाकीच्या देवादिकांना संत कळत नाहीत. हे पहा, संतांचा प्रचार वेगळा, संतांची मार्केटिंग वेगळी आणि ज्ञान वेगळं. शब्द कोणताही संत असो, ओळखायचं असेल ना त्याचं ज्ञान तपासा, त्याचे चमत्कार तपासू नका, त्यांनी काय केलंय काय काही तपासू नका, तो बोलतो कसा. आमचा एक मित्र आहे, संस्थेत नापास झालेला आहे, 100 कोटीची प्रॉपर्टी, संस्थेमध्ये नापास झालेला आहे, 100 कोटीची प्रॉपर्टी. मी त्याला विचारलं काय करतोस, फक्त तो माझ्याबरोबर बोलतो. आमचे जे मित्रमंडळ आहेत, झाले ना तुला कळतंय ना, ग बस. आणि बाहेर प्रवचनाला आला की सगळे भक्त ज्यांना बोलता येतं ते सगळे भक्त सांगतात आमचे बाबा मौनी आहेत. काय आहेत, बोलतच नाहीत. आलं तर पाहिजे, बोलायला अभ्यास लागतो, ज्ञान लागतो बोलायला. दाढी जटा वाढवली ना आमचे गुरु, बोलतच येतच नाही म्हणा ना. आणि ज्यांना ज्ञान नाही अशांना गुरु मानणं हे महापाप आहे. शब्द आहे का. आपण संसारातून मुक्त होण्यासाठी गुरुकडे येतो आणि गुरु पुन्हा तुम्हाला भिकारी करतात, पुन्हा आशीर्वाद देतात, हे चुकीचं आहे. म्हणून तुम्ही माझ्यासमोर माऊलीचे भक्त मंडळी बसलेले आहेत. अंगारा धुपारा माऊलीने कधी केलाय का, कधी सांत्वना दिली का. संदीपन महाराज आपले जेवढे लोक बसलेत ना, यात श्रीमंत लोक नाही आहेत. माऊली बरोबर 5 लाख लोक चालतात. श्रीमंत लोक नाही आहेत, शिकलेले लोक नाही आहेत. अभ्यास करून पहा, माझं फार निरीक्षण असतं. का नाही आहेत, त्यांना संसार सुखाचा पाहिजे आणि संसार सुखी व्हावा असे आशीर्वाद देणारे गुरु पाहिजेत. आमचं मूळच चुकीचं आहे हो. आमच्या इथं आशीर्वाद दिला जात नाही, ज्ञान दिलं जातं. काय संसार दुःख मूळ चौघडे हा अभंग पूर्ण समजून घ्या बरं. काय पाठ आहे सगळ्यांच्या. अभंगाचा अर्थ नीट लक्षात नाही येत आपल्या. वारकरी संप्रदाय हा माऊलीचं चरण आहे.
आणि माऊली काय सांगतायत? संसार दुःख मूळ. एवढंच पाठ आहे तुमच्या. पुढचा टप्पा आहे चहूकडे इंगळ. हे कुठं लक्षात आहे तुमच्या? पहिले एक एक टप्पा पहा कसा आहे संसाराचा. आपण शिकलेली माणसं, कंपनीचे माणसं, ज्ञानी माणसं संसारातले कुठं कसे जगतात? संसार दुःख मूळ पहिला टप्पा. दुसरा चोहीकडे इंगळ. तुम्ही बसलेल्या लोकांनी सांगा साधू सोडून तुम्हाला सुख कुणी दिले? रोज उणिवा काढतात, रोज कीर्तनकाराच्या उणिवा काढतात. तुम्ही तर कोण लागून गेलात? रोज चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस. आणि शब्द बघा कसे आहेत, इथपर्यंत थांबत नाहीत. आणि काम क्रोध लोभ कुत्री मागे लागलेली आहेत. मग एक तर संसाराचं प्रॉब्लेम आहे, संगतीचं प्रॉब्लेम आहे. आणि जर आपण शांत राहायला गेलो, एकांतात गेलो तर पाठी लागले कोण? काम कशी सुट. आणि असं वर्णन सांगितलं ना तुम्ही एखाद्याला, तो श्रीमंत माणसं आपल्याकडे येत नाही. हे महाराज जरा वेगळे वय, आम्हाला आशीर्वाद देणारा माणूस, आमच्या संसारामध्ये ज्या उणीवा आहेत त्या पूर्ण करणारा महाराज पाहिजेत. हा चाला एक कमी पडलं तिथं महाराजांनी पूर्ण करायचं. महाराजच पूर्ण नाहीये, तुम्हाला कुठं पूर्ण करणार आहे तो शब्द आहे का? ही इतका संसार. म्हणून वारकरी संप्रदायातला कोणताही संत न कुणाला ताईद देतो, न कुणाला काहीच सांगत नाही, फक्त ज्ञान सांगतो. आणि खरं ज्ञान सांगतो, अडकवत नाही तो कुठे. म्हणून आपल्याकडे शिकलेले आणि श्रीमंत लोक येत नाहीत, पंढरपूरला येत नाहीत, माऊलीकडे येत नाहीत. आणि जी लोक भिंत चालवलेली मानत नाहीत, रेडा बावलेली मानत नाहीत, ही सगळी लोक शिर्डीला जातात. आमची अंधश्रद्धा आणि त्यांचा चमत्कार बघा. का? संसार खुलवणारा साधू पाहिजे, संसार मोठं करणारा, आशीर्वाद देणारा साधू पाहिजेत, गुलामी करणारा साधू पाहिजेत. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात आमच्याकडे नाहीत, आम्ही तुम्हाला राजे बनवू, आम्ही असं ज्ञान देऊ देवावर तुमची सत्ता गाजवेल असं आम्ही तुम्हाला बनवू, पण गुलाम करणार नाही. अशा संतांनी आपला अंगीकार करावा, ही आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मराठी कळाले? ज्यांच्या आशीर्वादानं, ज्ञानानं देवावर सत्ता गाजवता येते, त्या संतांनी आपला स्वीकार केला पाहिजे. हे होत नाही. अहो, मंत्री लोक तुम्हाला येऊ देत नाहीत, ऑफिसर येऊ देत नाहीत तुम्हाला. देवावर सत्ता गाजवणारे संत तुमचा स्वीकार करतील? बोला ना. म्हणून सावधानीपूर्वक, आग्रहपूर्वक दुसऱ्या चरणात गोड
अर्थ सांगितलं. या संतासी यांच्या पदरी घाल. जेवढ्या बाया इथं बसलेल्या आहेत ना, जेवढी साधना करत असतील, शब्द ऐका, जेवढी साधना करत असतील, जेवढं देवाकडे जात असतील, काही मागत नाहीत, फक्त एकच मागतात, नवरा चांगला मिळावा, म्हणजे सांभाळणारा मिळावा. लक्षात येते? एवढी एकच मागणी. गरिबी मागत नाही, श्रीमंती मागत नाही, फक्त समजदार नवरा मिळावा. हे जे बायांना कळतं ना, हेच संतांना कळतं. समजदार संत मिळावा, जीवन पूर्ण होतं. पैसे मागणारा, वर्गणी मागणारा, काही ना काहीतरी निमित्त करून काही करणारा, मौन राहणार तर नकोच. निमित्त आणि पैसा काहीच करू शकत नाही. शब्द आहे का? साधी मागणीत बाया जसं म्हणतात समजदार नवरा भेटावा, तसं पुरुषांनी म्हणलं पाहिजे समजदाराची संगत भेटावी. आणि समजदार या जगामध्ये फक्त संत आहेत, मुक्त आहेत, मालक आहेत देवाचे. पुन्हा सांगतो, देवाचे मालक आहेत, त्यांची संगत भेटावी. आणि हे शब्द पुन्हा पुन्हा तेच आहेत. मागणे ती एक, तुझं प्रती आहे, देशी तरी पाय, काही नाहीत. आणि कदाचित देव फसवत असतो म्हणून सांगतात अनिक दुजे काही न मागो. देवा, हे जर संताच्या पदरी जर सांभाळी घालता येत नसेल, दुसरं काही दिसेल म्हणून वॉर्निंग देऊ ठेवतो, अनेक तुझे काही न मागो. आणि उदार ज्याचा गुण आहे, ऐका यशस्वी, उदार ज्याचा गुण आहे त्याला आव्हान शेवटच्या चरणात द्यायचं. शेवटचं चरण आहे ना, हे तुकोबारांचं देवाला मारलेला टोमणा आहे. तुकोबारांचा अधिकार सांगतो, देवाला मारलेला उदार आहेस तू, पण अजूनपर्यंत काही उदार झालेला नाही. हा टोमणा आहे. तुका म्हणे आता मी मागणी मागितल्यानंतर उदार हो. अरे उदार गुण आहे त्याचा, षड्गुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे, त्याला जर म्हणायचं तू उदार हो, हा देवाला मारलेला टोमणा आहे. आणि याला संत म्हणतात. तुका म्हणे आता, आतापर्यंत काही झाला नाहीस तू, उदार तू होई. आणि मला संतांच्या पायाजवळ, पाय म्हणजे ज्ञान, नाही तर तुम्ही पाय धरून ठेवाल. त्या पाय धरण्याच्या नादात बरेच संत पडलेत, मोडलेत. पाय शब्दाचा वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानार्थ आहे, स्वरूपार्थ आहे. मज ठेवी पायी, संतांच्या ज्ञानावर, जे देवावर सत्ता गाजवणारं ज्ञान आहे, त्या ज्ञानाजवळ मला ठेव. मज ठेवी पायी असा तू उदार हो. विठोबा नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा.
धन्यवाद.